ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 144वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 143व्या प्रवचन पुष्पात आपण क्षरपुरुष अक्षरपुरुष व परमात्मा म्हणजेच उत्तम पुरुष याचा अर्थ विस्तृतपणे समजून घेतला होता। आजच्या 144व्या प्रवचन पुष्पात आपण त्या उत्तम पुरुषाची साधना म्हणजेच पुरुषोत्तमाची साधना कशी करावी, त्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत व त्याचे अंतिम फळ कोणते आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश उपदेश व विवेक विचार समोर ठेवणार आहेत याचे देखील श्रवण आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी करणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अति पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद सुख संवाद मधुर संवाद अति पवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत आनंदी समाधानी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे सर्वात उंच महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे
गुरु श्रीकृष्ण विनम्रतेचे, प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे सर्वात महातेजस्वी ज्ञान सूर्य असणारे गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष म्हणजे काय याचे विस्तृत श्रवण घडवले होते. अर्जुना, आता मी तुला त्या पुरुषोत्तमाची म्हणजेच उत्तम पुरुष बनण्याची साधना कशी असते, त्याच्या 3 महत्वाच्या पायऱ्या कोणत्या आहेत आणि त्याचे अंतिम फळ काय आहे हे देखील मी तुला विस्तृतपणे समजावून सांगतो. तेही तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, पुरुषोत्तमाची साधना करण्याच्या 3 पायऱ्या. पहिली पायरी वैराग्य, दुसरी पायरी अलिप्तता, तिसरी पायरी अनासक्ती. या तिन्ही पायऱ्या थोड्या व्यवस्थितपणे समजावून घे. अर्जुना, पहिली पायरी म्हणजे वैराग्य. जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तीव्र वैराग्य अंगी बाणतो तो मनुष्य पुरुषोत्तमाची साधना करण्यासाठी तयार आहे हे तू नक्की कर. अर्जुना, मनुष्याला त्याचे जीवन जगताना 5 गोष्टी, 5 वस्तू त्याच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणात लाभतात. पहिली वस्तू पैसा, दुसरी सत्ता, तिसरी प्रसिद्धी, चौथी ज्ञान आणि 5वी म्हणजे शारीरिक सुख. या 5 वस्तू प्रत्येक मनुष्याला कमी अधिक प्रमाणामध्ये मिळत असतात. पण जो मनुष्य या 5ही वस्तूंचा उपयोग त्याच्या जीवनामध्ये त्याची उन्नती करण्यासाठी करतो पण त्यामध्ये कधीही गुंतत नाही, त्याच्या प्रेमात प्रीतीत कधीही तो रमत नाही, असा जो मनुष्य असतो तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तीव्र वैराग्य अंगी बाणण्याचा प्रयत्न करत असतो. तो मनुष्य संसारामध्ये असतो, प्रत्येक वस्तूचा उपयोग करतो, उपभोग घेतो पण त्यात कदापिही यत किंचितही गुंतत नाही. तो मनाने ह्या सर्व वस्तूपासून अलिप्त असतो. असा जो मनुष्य असतो तो मनुष्य ह्या सर्व वस्तूपासून विलग होऊ शकतो आणि परमपदाची म्हणजेच पुरुषोत्तमाची साधना करण्याची पहिली पायरी त्या मनुष्याने चढलेली आहे असे तू नक्की कर. अर्जुना, दुसरी पायरी म्हणजे अलिप्तता. या संपूर्ण सृष्टीमध्ये, पृथ्वीमध्ये, संसारामध्ये, समाजामध्ये जीवन व्यतीत करत असतानाच ह्या सर्वापासून मनाने अलिप्तता निर्माण करणे ही दुसरी पायरी आहे. अर्जुना, मी तुला याआधी समजावून सांगितले होते की जीवात्मा हा 3 गुणांनी व्यापलेला असू शकतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये रजोगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव सर्वात जास्त असतो तो मनुष्य विनाशशील प्रकृतीच्या ह्या 2 गुणांनी प्रभावित झालेला असतो आणि त्यामध्ये तो गुंतत जातो आणि फक्त शारीरिक सुखाला महत्व देतो. पण जो मनुष्य सत्व गुणात त्याचे मन रममाण करतो आणि सत्व गुणापासून शुद्ध सत्व गुणापर्यंत पोहोचतो तो मनुष्य या संसारात राहूनच, या सृष्टीत राहूनच, प्रत्येक वस्तूचा उपयोग करूनच मनाने मात्र अलिप्त राहू शकतो. अलिप्तता ही पुरुषोत्तमाच्या साधनाची दुसरी पायरी आहे. हे जो जाणतो
प्रत्येक क्षणी त्याच्या लक्षात ठेवतो, जागृतीमध्ये जीवन व्यतीत करतो, तो मनुष्य सर्वांमध्ये राहूनच मनाने मात्र अलिप्त राहू शकतो. आणि त्या पुरुषोत्तमाची साधना करण्याची दुसरी पायरी त्या मनुष्याने चढलेली आहे असे तू नक्की कर. तिसरी पायरी म्हणजे अनासक्ती. आसक्ती हा सर्वात मोठा दोष मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दुर्लक्ष करत असतो. मनुष्याला पैसा, सत्ता, संपत्ती, सोने, नाणे, ज्ञान, प्रसिद्धी, शारीरिक सुख या सर्वांमध्ये तो आसक्त झालेला असतो. आणि ह्यामुळे तो मान, मोह, काम, क्रोध, मद, मत्सर अशा प्रकारचे दोष देखील आकर्षित करतो. जो मनुष्य आसक्तीला जिंकू शकतो, या सर्व वस्तूंचा उपयोग करून अनासक्तपणे मनाने ह्या सर्वापासून दूर राहू शकतो, तो मनुष्य त्याचे मन परमात्म्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तमामध्ये निरंतर लावू शकतो. सर्व कामना मनाने सोडू शकतो, पण शरीराने त्याचा आवश्यक तेवढाच उपयोग करू शकतो. असा मनुष्य प्रत्येक द्वंद्वापासून देखील मुक्त असतो. आणि हाच तो मनुष्य अनासक्ती नावाची तिसरी पायरी देखील चढलेला असतो. पहिली पायरी वैराग्य, दुसरी पायरी अलिप्तता आणि तिसरी पायरी अनासक्ती. या तीनही पायऱ्या जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये यशस्वीपणे चढतो, तो मनुष्य माझी साधना म्हणजे पुरुषोत्तमाची साधना म्हणजे त्याच्यातच असलेला मी म्हणजेच उत्तम पुरुष याची साधना तो करत आहे. आणि ती साधना यशस्वीपणे दररोज प्रत्येक क्षणी पार पाडत आहे असे तू नक्की समज अर्जुना. पुरुषोत्तमाची साधना करून एखाद्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रगती करायची, उन्नती करायची, किती साधना दूर करून त्याच्या जीवनाची अधोगती करायची, हे त्या मनुष्याच्या प्रयत्नावर अवलंबून असते अर्जुना. क्षर पुरुष म्हणजे एका शब्दात सांगायचे असेल तर शरीर. ह्या शरीराला चालवणारे अक्षर पुरुष म्हणजे जीवात्मा आणि उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा म्हणजे मी. क्षरपुरुषाला म्हणजे नाशवान असणाऱ्या शरीराला महत्व देऊन फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगायचे, की अक्षर म्हणजे जीवात्मा याला ओळखून माझ्यापर्यंत म्हणजे उत्तम पुरुषापर्यंत म्हणजे पुरुषोत्तमापर्यंत पोहोचायचे. ही ह्या साधनेवर अवलंबून आहे. आणि ही साधना याच्या तीन पायऱ्या म्हणजे वैराग्य, अलिप्तता आणि अनासक्ती ह्यावर अवलंबून आहे अर्जुना. क्षर पुरुष हा फक्त विषयांच्या उपभोगामध्ये जीवन व्यतीत करतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो. पण जो मनुष्य पुरुषोत्तमाची साधना करतो, तो मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. प्रत्येक विकारापासून देखील त्याचे जीवन जगत असतानाच मुक्त होऊ शकतो अर्जुना. जो मनुष्य पुरुषोत्तमाची साधना करतो, तोच मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. आणि अशा मनुष्याला उत्तम पुरुषापर्यंत पोहोचल्यामुळे पुन्हा या सृष्टीत जन्म घ्यावा लागत नाही अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार समोर ठेवत आहे, की जो मनुष्य परम पुरुषाच्या मार्गावर मार्गक्रमण करून साधना करतो, तो मनुष्य एक ना एक दिवस
उत्तम पुरुषापर्यंत म्हणजेच पुरुषोत्तमापर्यंत नक्कीच पोहोचतो. आणि अशा मनुष्याला परत जन्म घ्यावा लागत नाही. तो एकाच जन्मात अशा प्रकारची कीर्ती निर्माण करतो की त्याला परत मनुष्याचा जन्म घेण्याची आवश्यकता भासत नाही. तो सदैव त्या परमपदापर्यंत पोहोचतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या हृदयात स्थान निर्माण करतो. आपल्या गुरूंच्या चरणाजवळ नेहमीसाठी स्थान निर्माण करतो. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला हा विवेक विचार समोर ठेवत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण आज सफल संपूर्ण केले आहे. पुढील 145व्या प्रवचन पुष्पात आपण 16व्या अध्यायाचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत. 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग याचे श्रवण पुढील 145व्या प्रवचन पुष्पात म्हणजेच उद्यापासून सुरू करणार आहोत. आपण आज सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम व संत ज्ञानेश्वर माऊली या सर्वांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.